हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. बाहेरचं वातावरण ढगाळ वातावरण आहे. आभाळ येऊ राहिलं पण पाऊस काही येऊन नाही राहिला. येते तर त्याच्यात काही जान नाही. सगळं गाव सामसूम झालं. म्हातारे कुतारेच उरले फक्त गावात. जायचे त्यांना का काम होत नाही ते. आणि इकडे घरचा सगळा पसारा आवरला आणि चूल पेटेला आहे मस्तपैकी. पाणी ठेवायला आहे. बकरीले धुयाले. स्वयंपाक करू का बकरी धू? हाय, स्वयंपाक करू का बकरी धू? तुझ्या फोनवर बोलायला स्वयंपाक करतो ना. पीठ चुरून घेतो मग धू. जेव्हा खा मटन मग 3 वाजता लाडू खाल्ला. जेवण आठांना दरवाजा उघड्याने गेला. काय दिला आजीनं? तो ऐकते ना, हे देते ते देते, काय काम नाही काही. चालते ते आशा लागते काय काय आणलं काय. पजेल तरी उठला नाही म्हणे. आम्हा मागच आला. मी दरवाजा उघड्याने गेलो. आता बकरी बी धुवायची आहे. आईले बी जायचं आहे वावरात. आणि ह्या पिठाचा केला कारनामा चुऱ्याचा. जाता जाता धुवून घेतो पटकनच बकरी. मग 2 पोळ्या टाकून घेतो. एकदाच लांबलं का लांबतेच. मग स्वयंपाक करायचा. जरासा जाव करवायची दे का मिरच्याचे नाक नका. आता माझ्या पोळ्या व्हायला काही आवडते बाजार. आजचा आहे बुधवार. बाजाराच्या दिवशीच चालते. लय जास्त गडबड होते बाजाराच्या दिवशी. कामं धंद्याची. मी आता पीठ चिरून घेतो आणि पोळ्या लाटून घेतो. आईचा बाजार व्हायला होते मला. चुली पेटायला आहे. चुली फक्त थोडासा जाव करावा लागते. जाव काही आता कोणी करत नाही. मलाच जावं लागेल पीठ चिरल्यावर. आज काही गौरव बिवऱ्या लावल्या नाही. लाकडा आपला पीठ चुरून घेतलं. आता बाजार आला तर भाजीचा मेळ लागते आपला. पाहू काय काय आणलं ते भाजी. काय आहे हो मग भाजीले आता? काय करतं आता मग एवढाच बाजार आणला का? टमाटे, मिरची, काय पालक, अकोले. आता लसण आणलं, आलू आणले, आता सगळं बरोबर. आवडत नाही मला शेंगाव. ते बरबटीचं ते नाही आवडत. ते आपल्या वावरात असतात की नाही तशा. काय कुठलंही त्याने ते तणनाशक मारलं तर ते मेलं. मग ते सारं तणनाशक मारलं तर. आज तर भाजीचा काहीच मेळ नाही. नुसतं कारले आणि काकड्यात दिसू राहिलं मला. बरबटीचे शेंगा आहेत पण ते काही करत नाही. ह्या एवढा लंबे. मला आवडते गावरान बरबटी जे का वावरात निघते ते का कोणी आणत नाही दाण्याच्या शेंगा. गाव न फक्त गाव झालं एवढा मोठा चुली. आता मी बाहेर पाहू राहिली कोणतरी मटण आणण्यासाठी. पण आता कोणी भेटून कोणीच नाही. जेमतेम आज भाजीचा काहीच मेळ नाही. पहिले पोळ्या लाटून घेतो मी आणि मग खायचं. काय भाजीचा मेळ लागते. येतेच काही ना काही दिमाखात आणि मग ते करतोच. चला मग एवढं पोळ्या घेतो लाटून. आता अशा वातावरणात ना तावा बी एकदम थंड चालते की असंही काम करते का नाही काय नाही. तर बकरी धुवा लागते. मला तर पकडूनच ठेवावं लागते फक्त. आई धुते बकरी. त्याच्या माग कामं नाही असतात माझे. बकरी धुण्याच्या माग बाहेर न्या, पाणी करा, बांधा, बाहेरून घरात आणा सोडून. आणि एवढी घाण करत नसते बकरी. पण यावेळेस तिने ना इंजेक्शन दिली. 3 दिवसात एकदम क्लिअर होऊन जाते बकरी. यावेळेस तिथे डॉक्टरनं कोणते इंजेक्शन दिले कोणते नाही. निरा एवढी खराब होऊ राहिली का रोज धुवा लागू राहिला. आता 8 दिवस झाले ना तरी चालूच आहे तिचं. पोळ्या आणतो टाकून आता बाहेरून. आज मग बाजारात काही स्पेशल नाही आलं तर मी आज बाजार स्पेशल बनवला. बाजाराचा दिवस. बाजार नाही, बाजाराचा दिवस.
आज आणलं मटण. आज मटणच बनणार आहे. उकड काय अन भाजी काय सगळंच. मटण आणलं की माजरायला पत्ता लागला काय आणलं म्हणून. अशी माजरायची जात आहे. आता पहा हा कांदा टाकला ना बत्तस गज तपणार आहे. बत्तस कांदा जाईल. हा माजराचा इकडे तिकडे पसारा चालू आहे. मी मटण टाकून घेतो आता पहिले आणि नंतर पाहतो काय तर पसारा आवरून धुतो पहिले. जे केले ते काम कमीच आहे. पसारा आवरून घेतो पहिले आणि टाकून घेतो मटण. ते पसारा असा भयानक झाला. मी करतो बंद जरासा. एवढं मटण टाकून घेतो मी आणि बाहेरचे कामही करायचे. आता वातावरण आहे जरासा पावसाचं आहे. काय करते काय माहीत. एक तर दळदळ येतही नाही आणि दळदळ जातही नाही. अशा वातावरणात ना गमत ना काही. हे झाली चाय पाण्याची. भाजी टाकून घेतली मस्त आणि हिने न्यावं लागते आता बाहेर चुलीवर. आता तुम्ही म्हणसान श्रावण चालू आहे. माझे नाही श्रावण ना सोमवार ना काही. मला आज सगळे दिवस सारखे. चहा ठेवतो आता मस्त. पिऊन घेतो पसारा आवडतो आणि बाहेर बकरायचे काम करतो. तर या डब्यात काय या डब्यात आहे शेंगदाण्याचं कूट. त्याशी जे लोक ना असं आटू देतो पहिले पाणी अति गॅसवर मग नेतो चुलीवर. थोडासा मसाला टाकू का त्याच्यात चवीसाठी. हा मसाला मस्त बनवतो असं उकळ. आज तर माझ्या मनातच आहे. असं उकळ खातो मस्त दाबून. चहा पिण्याने काही नाही येते. आता चहा पिऊन घेतो पसारा आवरतो. बकऱ्या बाहेर वाट पाहायला जाते. म्या म्या करतात. सगळा घरातला पसारा आणि तिला आपले थै झाले त्यासाठी दूध. कारण का त्याला भूक लागते या टायमात. सगळे तिला वळलाव राहिले एकदम म्या म्या करायले आणि जीवाले काव आणू राहिले. आणि त्यात ही चिवताई बी जीवाले काव आणतात सकाळी सकाळी. ते आठवण करून देतात की आम्हाला खायला पाहिजे काही ना काही. तर तुम्हाला खायला घ्या बाबा. तांदूळ राशन 3 महिन्याचं एक खट्टा झालं होतं आमचं. तांदूळ थोडेसेच राहिले. हे बघ हे रमाला जीवावर सगळे पक्षी आणि प्राणी पाळीव प्राणी माझ्या जीव आहे. माझ्या जीवाशिवाय त्याले कोणी कदरही करत नाही. देवा पायतही नाही न काहीच नाही. चला मग पिलं घेतो आता पाजून मी. आज तर एवढी ती तंबे असून ना मांग सगळे कामं उरकले. माझे भांडे घासूनही झाले आज आणि फक्त बकऱ्या सुट्याच्या राहिल्या. भाजी शिजू राहिली. आपली भाजी राहिली फक्त करायची. आणि इकडे बी पाणी भरून घेतलं बकऱ्याली. फक्त आता पाणी गरम करायचं आहे मला आंघोळीची. त्याच्यात एक भरणं म्हणून कमीच असते. ती भरणं टाकावं लागते मला. जास्त काही टाकत नाही. कालही जास्त झालं होतं गरम. पाणी पाजून पाहू का आता बकऱ्याला. टाईम आहे तर थोडासा घेऊ बाई. याच बाईला जास्त ताण लागते. 3 पिलं पाजू पे ग. लाजू नको पे ग. चारा टाकणं बंद केलं ना बकऱ्याला तेव्हापासून एक धंदा जरासा कमी झाला. पटापट कामं उरकले की होते पटापट. आता मी म्हटलं आज बुधवार आहे तर कोणी लोक येतील कपडेवाले. जे नाही यायचे ते येऊ राहिले आणि जे लोक मला पाहिजे ते येऊन नाही राहिले. पावा लागेल त्यासाठी वाट. अरे पुंजा भरतो रे बाबा मी. सरक हट. पुंजा भरू देत ना आता. आज तर कोणतेच काम नाही केले ना बाबा. नाही वर गेली ना काही. फक्त झाडझूड भांडे केले आणि एवढा स्वयंपाक केला. आज तर भाजी नाही बनवली. आज तर निरा उकळ वरदान काय. जराशी गरम करून घेतो
चटणी आहे आणि उकळ आहे आता. कारण का आज जराशी तब्येत खराब आहे. जशी 2 दिवस झाले तब्येत खराब आहे, पण जरा जरा होती. आज जरा जास्तच खराब आहे. कारण का आज काय ध्यानी ना मनी असंच चालू आहे. जेवण करून घेतो आता जे आहे ते. जराशी भाजी घेतली आणि भाजी गरम करायला ठेवली. कारण का उकड म्हणलं का रस्सा मस्त गरम गरम एक नंबर बनला, एकदम चविष्ट. आज दिवसभराचं असंच वातावरण आहे, पण जाकट पडल्याशिवाय काही मी कपडे नेले नाही घरात. कारण का ऊनच नाही, कपडे सोकले का नाही त्याचंही काही पाहिलं नाही मी. कपडे सोकले नाही म्हणजे मग काय करावं घरात नेऊ. तर मग पहिले बकऱ्याले पिलायले चारा आणला वावरातून, तर चारा लावला, पिलायची बकऱ्याची शांतता केली. मग आता नेतो कपडे घरात. अजून पण बाहेरचा लाईट नाही लागला, त्याच्या पहिले आणून घेतले मी कपडे घरात. अजून चहा पाणी सगळंच राहिलं संध्याकाळचं. जराशी तब्येत खराब आहे ना, त्याच्यानं काहीच करावं नाही वाटत राहिलं. या चहा प्यायले संध्याकाळचं. सकाळी तर काही भाजी बनवली नाही मी, फक्त शिजून ठेवली आणि दुपारी उकळच खाल्ली. भाजी बनवायला लय जास्त टाइम झाला आता. तुम्हाला तर माहिती आहे कामाधंदे मला भूक लागली आणि ते लोक काही खाताही नाही ना काहीच नाही. मग फिक्कीच भाजी खाल्ली दुपारी मस्तपैकी उकळच आणलं. आणि आता चहा पेतो आणि भाजी बनवून घेतो. कारण का भाजी बनवाच लागते आता. सकाळी भाजी बनवलं की आता टेन्शन नसते, पण आता सध्या हे नाही ना, दुपारी बनवली नाही तर मग आता बनवा लागते. लय जास्त उशीर होते. बकरे बी कोठ्यात बांधायला ते सोडा लागतात, पिलायले चारा पिलायले पाजा लागते, डबल आणि डाऊन ठेवा लागते घरात. त्याच्या पहिले मी पटापट काम उरकून घेतो. इकडून कोठ्यातून बकरा सोडून इकडे बांधा लागतात, कारण का बैल येतात रात्रीचे घरात. आता बाहेर लाईट नाही एवढा, नाही तर दाखवलं असतं तुम्हाला. चला मग एवढा चहा पेतो भाजी करून घेतो.